श्री स्वामी समर्थ। आज 28/9/2024 इंदिरा एकादशी। जाणून घेऊया या एकादशीचं महत्त्व आणि कथा। प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्त्व असते। इंदिरा एकादशीच्या व्रतानं व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम समयी मोक्षप्राप्ती होते। पंचांगानुसार हे व्रत भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते। भगवान विष्णूंना समर्पित या इंदिरा एकादशी व्रतामध्ये विधिवत उपवास केल्यास सांसारिक सुख प्राप्त होते आणि शेवटी श्रीहरींच्या चरणांमध्ये स्थान मिळते। तर या एकादशीचे व्रत आणि पूजन विधी इतर एकादशीप्रमाणेच आहे, परंतु फक्त या एकादशीला शाळीग्राम पूजन केले जाते। पूजन विधी आणि व्रतकथा। एकादशी तिथीच्या एक दिवस अगोदर दशमी तिथीला सकाळी उठून स्नान केल्यानंतर पुन्हा दुपारी नदी किंवा एखाद्या तालावर जाऊन स्नान करावे। त्यानंतर पितरांचं श्राद्ध करून एकदाच जेवण करावे। एकादशी तिथीला स्नान केल्यानंतर संकल्प करावा की हे भगवान नारायण, आज मी सर्व भोगांचा त्याग करून निराहार राहून एकादशीचं व्रत करत आहे। मी आपणास शरण आलो आहे, तुम्ही माझे रक्षण करा। संकल्प घेतल्यानंतर शाळीग्रामाच्या मूर्तीसमोर विधिव्रत श्राद्ध करून ब्राह्मणांना फलाहार दक्षिणा देऊन तृप्त करावे। पितरांना दिलेल्या पिंडाला गायीला खाऊ घालावे। त्यानंतर धूप दीप गंध फूल नैवेद्य अर्पण करून विष्णूंची पूजा करावी। रात्री जागरण करावे। त्यानंतर द्वादशीला सकाळी पुन्हा भक्तिभावाने भगवान श्री विष्णूंची पूजा करून ब्राह्मणांना जेवू घालावे। त्यानंतर आपल्या कुटुंबियांसह मौनानं जेवण करावे। अशा प्रकारे व्रत केल्यानं पितरांना स्वर्गात स्थान मिळते। इंदिरा एकादशी व्रताची कथा आता आपण थोडक्यात जाणून घेऊया। प्राचीन काळी सत्ययुगात महिष्मतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचरणानं प्रजेचे पालन करत होता। इंद्रसेन राजा पुत्र पुत्री नातवंडे धन संपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूंचा परमभक्त होता। एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाशमार्गानं तेथे आले। त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली। त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचं कारण विचारलं। तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे राजन, माझे बोलणे तुला चकित करणारे आहे। एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो। तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली। त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांना पाहिले। ते एकादशी व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते। राजन, त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे। त्यांनी सांगितलं आहे की पूर्ण जन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यमलोकात आलो आहे। यामुळं मुला, माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मला स्वर्गप्राप्ती होऊ शकते। नारद मुनींचे म्हणणे ऐकल्यानंतर राजाने कुटुंबियासहित हे व्रत केले। व्रताच्या पुण्यप्रभावाने
राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात गेले आणि त्यानंतर राजा इंद्रसेनही एकादशीच्या व्रतप्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसवून स्वर्गलोकामध्ये गेला. तर ही होती इंदिरा एकादशी बद्दलची थोडक्यात माहिती. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.